राम राम मंडळी, आपण आलो होतो पुण्याला. काही आपल्या हायवाचं आणि आपल्या एजॅक्सचं सामान घ्यायचं होतं. हे दोन खोंडा बघा कसे बसल्यात. हॅलो गाईज. हे आपण ग्रीस गन घेतलेली आहे. ग्रीस गन घेऊन आपल्याला टेस्टिंग करायची होती. राकेशला म्हणलं मी की जरा ग्रीस गन बघून घे, एकदाच बघून घे काय असेल ते विषय. त्यावेळेस 50 वेळा मला बोलायचं नाही आणि कधी तोडायचं ते पण सांगून दे. आपण सगळं सामान घेऊन आता निघालेलो आहे पुन्हा कात्रज बोगद्याकडून खेडशिवापूर मार्गे. कारण काय विषय झालेला आहे, तो बापदेव घाट बंद आहे 14 तारखेपर्यंत. त्याच्यामुळं आपण काय करतोय, खेडशिवापूर मार्गे आपण सासवडला जाणार आहोत. आणि सासवडला गेल्यानंतर आपल्याला परत साईडवरती जायचं आहे. आपल्याला सासवडमधून काही डंपरचं आपलं सामान घ्यायचं आहे. तर आपण सासवडला पोचतोय आणि सासवडला पोचल्यानंतर आपण हे स्टेअरिंग कवर आणि झालर वगैरे जे आहे ते आपण घेतलेली आहे. आणि लाईट वगैरे पण आपण घेतलेले आहेत आपल्या हायवासाठी. तर आपण साईडवरती पोचलेलो आहोत. आपण फोन करून सांगितलं होतं की आम्ही येईपर्यंत आपल्या हायवाला जो डांबराचा माल चिपकलेला आहे तर तो तुम्ही JCBनं काढून घ्या. तर आपल्या ड्रायव्हरांनी तो आम्ही येईपर्यंत बऱ्यापैकी माल हा JCBनं काढलेला आहे डांबराचा. बघू शकता तुम्ही मित्रांनो, बऱ्यापैकी आपला क्लीन झालेला आहे. कारण काय होतं, ते कंटिन्यू डांबरावरती गाडी चाललेली ते चिपकत राहतं. हा बघा आहे आपला डांबर प्लॅन्ट. ते इथं आपली गाडी चालू आहे. ही आपली गाडी आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग इथंच आपण एंड करूयात. भेटूया अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.